निवडणूक 2024च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज 7 मे रोजी होत आहे। देशात यंदा लोकसभा निवडणूक एकूण 7 टप्प्यात होत आहे। यापैकी 19 एप्रिलला पहिला टप्पा आणि 26 एप्रिलला दुसरा टप्पा पार पडला आहे आणि आज मंगळवार दिनांक 7 मे रोजी लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे। यामध्ये इंडिया आघाडी आणि भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत चुरस निर्माण झाली आहे। तिसऱ्या टप्प्यात देशातील 10 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामधील एकूण 93 जागांसाठी मतदान होत आहे। यामध्ये महाराष्ट्रातील 11 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे। या टप्प्यात मतदान होणाऱ्या महाराष्ट्रातील काही मतदारसंघांकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय। आज तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी आसाम, बिहार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दादरा नगर हवेली आणि दमन दीव मधील एकूण 93 जागांवर मतदान होत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथे मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावलाय। यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांच्या सोबत होते। आज तिसऱ्या टप्प्याचं मतदान आहे। आपल्या देशात दानाचं खूप महत्त्व आहे। देशवासियांनी जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय। तर ज्येष्ठ नेते शरद पवारांनी बारामतीतील माळेगाव या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलाय। तर त्यांच्या समवेत खासदार सुप्रिया सुळे व त्यांची कन्या रेवती सुळे ह्या उपस्थित होत्या। तसेच सुषमा अंधारे यांनी लातूर लोकसभा मतदारसंघातून मतदानाचा हक्क बजावलाय। क्योंकि बात मुल्क को बचाने की है, क्योंकि बात संविधान बचाने की है अशी सोशल मीडिया पोस्ट करत त्यांनी मतदान केल्याचं सांगितलंय।